आणि आता एक ब्रेकिंग बातमी. ठाकरेंची साथ सोडत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. निधी मिळत नाही, मतदारसंघामध्ये विकास कामं करता येत नाहीत, अशी अनेक कारणं त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना सांगितली होती. मात्र हिंगोलीच्या जनतेला त्याच्या संदर्भात काय वाटतंय जाणून घेऊयात हिंगोलीच्या मतदारांकडून. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघामध्ये आहे, कारण की नागेश पाटील आष्टीकर यांनी आता ठाकरे शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या प्रवेश केलेला आहे. आणि त्यांच्या नंतर मी आता त्यांच्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घ्या. थेट मतदारसंघामध्ये पोहोचलो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, कारण की जे खासदार नागेश पाटील आष्टीकर त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत, निधी मिळत नाही, अशी त्यांची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर आपण सर्वसामान्यांकडून जाणून घेत. मला सांगा, नागेश पाटील आष्टीकर आता ठाकरे शिवसेना सोडून एकनाथ शिंदेकडे गेले. राजकारणात आता असं झालेलं की कोणाच्यावर भरोसाच नाही राहिला. कोण कुठे जाते, कोण काय करते, ज्याला पटलं ते आपापल्या मनाप्रमाणे सगळे करा लागलेत. आता जनतेला तर माहीत झालेलं आहे की बुवा कोणीच कोणाचं राहिलेलं नाही. आता जनतेला तर माहीत झालेलं आहे की बुवा कोणीच कोणाचं राहिलेलं नाही. आता जनतेला तर माहीत झालेलं आहे की बुवा कोणीच कोणाचं राहिलेलं नाही. जे आता नागेश पाटील आष्टीकर आता शिवसेना उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेकडे गेले. कसं बघताय इकडे? आता कसं बघायचं म्हणजे आता आमचं असं झालं पा, आता आम्ही सर्वसामान्य लोक, आता त्याला आपण निवडून दिलं, पण भरोसा नेमका ठेवायचा कसा? कारण ते आज या पक्षात आणि उद्या त्या पक्षात नेमकं आम्हीच कोणाला मतदान करायचं हेच आम्हाला आता कळण्यात झालं. आणि नेमकं मतदान केल्याच्या नंतर आपले कामं होतील का न होतील याचा काय भरोसा नाही राहिला. आणि मेन जे आता हे सत्ताधारी लोक आहेत, आमदार खासदार, आता इकडून तिकडून इकडे चालले. याच्यात फक्त परिस्थिती म्हणजे पाचगत आमची व्हायला लागली. नेमकं कोणाला मतदान देऊन कोणाला नाही देऊ हेच आम्हाला काही कळलं नाही. योग्य निर्णय काय घेतला? हो योग्य निर्णय घेतला वाटतं? नाही गलत. हे नागेशराव जे आहेत आष्टीकर याला आम्ही सगळे मुस्लिम बांधवांनी हिंगोलीतून त्याला भरपूर पाठिंबा दिला. कशामुळं? मशालमुळं. की शिवसेनेची युती काँग्रेस संघ राष्ट्रवादी संघ होती, ती युती असल्यामुळं याला आम्ही भरपूर मतदान केलं. परंतु यानं पहिली गद्दारी आमच्या संघ केली, मुस्लिम संघासंघ. पैशासाठीच गेले कशासाठी गेले? एवढ्या जनतेने ज्यानं फसवलं, समजा मतदान केलं, उद्धव ठाकरेकडे पाहून लोकांना मतदान केलं मशालीले, आणि ते इथून आता निघून गेले. पैसे घेतले निघून गेले बस. पैसे घेतले निघून गेले बस. पैसे घेतले निघून गेले बस. हे सांगायच्या गोष्टी आहेत साहेब. निधी नाही, काही नाही. हे सर फक्त यायचे खोक्यासाठी गेलेले आहेत. विकास काहीच नाही. हे सांगायचं काय? मग आता चोरान केली तर चोरी म्हणून सांगत नाहीत. जनता मरायली, शेतकरी मरायले. विम्यासाठी यानं कोणता प्रश्न मांडला नाही. शेतकऱ्याच्या पीक कर्जासाठी एक प्रश्न मांडला नाही यानं. यायचे तोंड तवा शिवले होते का?